4 दिवस दुर्गा पूजा व नवरात्र उत्सव साजरा करून काय उपयोग जेव्हा एक स्त्री आज कुठेच सुरक्षित नाही. ऑटोमध्ये, कॅबमध्ये, लोकल ट्रेन, बस, सार्वजनिक ठिकाणी कुठलंच असं ठिकाण नाही की ती स्वतःला सुरक्षित असल्याचं समजते. 4 मुली जर कुठे फिरायला गेल्या तर त्यांच्या मनात सतत धाकधूक. तेच जर सोबत कोणी पुरुष माणूस असला की निश्चिंतपणाने वावरते. असं का? न्याय या एका शब्दांवर भरवसा ठेवत सगळ्याजणी प्रतीक्षेत वर्षानुवर्ष बसणार आणि कितीतरी निर्भया अभयाचा बळी पडत राहणार. असं का? बलात्कार या शब्दातूनच एका स्त्रीचं उघडं शरीर समोर येतं आणि तिचं ते ओरबाडलेलं शरीर कधी राजकीय पक्ष खुर्चीसाठी, माध्यम आपल्या हेडलाईनसाठी, बातम्यांच्या TRP साठी, रीलसाठी, तर कधी गप्पांसाठी विषय बनला जातो. आपल्या इथे मेणबत्ती घेऊन पीडितांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते. आपल्या न्यायव्यवस्थेचा आणि भारतीय म्हणून नक्कीच आपण सगळ्यांनी तिचा सन्मान करावा. पण न्यायाच्या प्रतीक्षेत कितीतरी लेकी वासनेच्या बळी पडतात याची कल्पना कोणाला कशी येत नाही. बलात्कारी मात्र मोकळा श्वास घेत वावरतो. पकडला जाईपर्यंत. हे कुठपर्यंत जाणार?